नमस्कार मंडळी, मी नितीन मित्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं जे फ्रेम आहे ना, फ्रेमसाठी मी जे मोल्डिंगचं काम केलं आहे ते तर झालंच आहे. पण त्याच्यानंतर फ्रेम यायला अजून मला वाटतं एक 4-5 दिवस जातील. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला म्हटलं होतं की फ्रेम तर आहेच आणि बाकी LED मी सुद्धा काम केलं होतं. त्याच्यानंतर अजून काहीतरी सरप्राईज होतं, तर ते सरप्राईज आज आलं आहे घरामध्ये. जी ॲमेझॉनची डिलिव्हरी येणार होती ना, तर ती मगाशीच आले. आम्ही आत्ताच ऑफिसवरून आलो आहे. काय काय आलं त्याने आजच्यामध्ये आम्ही मध्ये जी सिलिंगसाठी इथे तुम्हाला बोललो होतो की एक लाईट मागवलेली आहे, ती या बॉक्समध्ये इथे आले. आणि त्याच्यानंतर इथे 2 फॅन आहेत. कसे आहेत ते आपण ओपन करून बघूया. त्या अगोदर आमचा एक माणूस 2 दिवसासाठी बाहेर गेला होता, पाहुणा, तो परत आला आहे. मैथिली आज आपल्याला आपले पार्सल अनबॉक्सिंग करायला मैथिली मदत करेल. आणि शक्यतो बघूया, आता 10 वाजलेत आणि जर झालंच तर आपण हे फिटिंगसुद्धा करून टाकू. जर लवकर झालं तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी फिटिंग करून दाखवेन, नाहीतर मग ते उद्याला जाईल. मी थोडं आल्याच्यानंतर ही लाईट ओपन करून बघितली होती, पण ती थोडीशी मला डिफिकल्ट वाटली. ही आज होण्यातली नाही, पण मी ट्राय करतो, तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. पहिलं सर्व 4 पार्सल आलेत आज, तर ते 4ही पार्सल मी सर्वात अगोदर तुम्हाला ओपन करून दाखवतो की काय काय आले ते. त्याच्यामध्ये हे सर्व हे विंग्स आलेत, किती आहेत बघा. हे मी काढले होते बाहेर, पण हे काय कसे लावायचेत नाही काय कळत नाही. त्याच्यामध्ये त्याचा मॅन्युअलसुद्धा दिला नाही की त्याच्यामध्ये वाचूनसुद्धा आपल्याला बघता येईल की कसं त्यांचा सेटअप करायचा आहे तो. हे एवढे सर्व विंग्स आहेत. त्यानंतर हे हा त्याचा बेस आहे, हा तिथे वरती लागेल. आणि हे काढतो मी, तो हे केलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त एकच मॅन्युअल आलं आहे. ह्या मॅन्युअलमध्ये काय कसं काय करायचं कळत नाही, एवढंच फक्त दिलं आहे. ते कसं फिट करायचं आहे ते बघूया, ते ट्राय करतो मी कसं करायचं ते. त्यानंतर दुसरा पार्सल आहे ते इकडे बघा. आणि पार्सल अनबॉक्सिंगला हा खास माणूस आम्ही बोलवून घेतला आहे सुट्टीवरून. त्याच्यामध्ये काहीतरी आहे बघ, दिवाळी गिफ्ट दिलं आहे आणि मला वाटतं काय आहे. हां बहुतेक, मला वाटलं काय दिवाळीसाठी उठणं बिटणं दिलं आहे की काय. काय अच्छा, अरे उससे अच्छा 500 के 2 पत्ते डालते तो अच्छा लगता था ना थोडा. तर याच्यामध्ये हे फॅनचे बिल्स आलेत. आणि आता आपले फॅन या टाईमला थोडे फॅन चेंज केले. तर यार ह्याला काय झालं, नवीन काहीतरी बघ करायचं होतं, तर बोललो चला या टायमाला रिमोटवाले फॅन मागवलेत आम्ही. त्याचा रॉड आहे हा, काढ एक पॅकिंग मस्त केले. त्याच्या प्लेट्स आहेत. या टायमाला पहिल्यांदा आमचा एकच सिंगल कलर होता, त्याच्यामध्ये ह्या टायमाला मी विचार केला की थोडा फॅन ड्युअल कलर देऊया. त्यामध्ये एक कलर सेमच आहे, अर्धा कलर तर तसाच क्रीम कलरचा आहे प्लेटचा. पण त्याची जो मशीन आहे ती आम्ही ब्लॅकमध्ये मागवली आहे. बघूया आता कसे आले ते ओपन करून. मागवली तर आहे ब्लॅक. पॅकिंग एकदम जबरदस्त केली याची. आणि ही आहे, अच्छा मला वाटतं जेवढी साईज छोटंच आहे मला वाटतं, कारण त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये थोडा जास्त मोठा दिसत होता. पण ठीक आहे.
आणि त्याच्यासोबत आहे त्याचा रिमोट. असे 2 फॅन आहेत. फिटिंग करतो थोड्या वेळात. तर हे असं आहे, हे प्लेट्स आहेत, रिमोट आहे, त्याची मोटर आहे आणि चौथा आहे त्यासोबत त्याचा स्टँड. हे 4 आणि हा इथे त्याचे वरती रॉडच्या वरती मग हे कवर आहेत. चला आता सर्वात अगोदर लाईट फिट करून घेतो आणि नंतर मग फॅन फिट करूया. हा इकडे एक फॅन आहे आणि हा अजून एक आहे पार्सल, ते दाखव. त्याच्यामध्ये आलं आहे आपलं माईक. ओपन कर, फाड त्याला. हा मागवलं आहे त्याच्यामध्ये डिजिटेकचं आहे. ओपन करू का? करशील ओपन? हा माईक मागवायचं कारण असं आहे की जेव्हा आउटडोअरला आपण शूट करतो ना, त्याच्यामुळे काय होतं की बाहेर खूप क्राऊड असतो आणि त्याच्यामुळे मग आवाज क्लिअर येत नाही व्हिडिओमध्ये. बॅकग्राऊंडचा आवाज भरपूर येतो. त्याच्यासाठी हा माईक घेतला आहे. बघूया माईक टेस्टिंग आता तर नाही करणार आहे मी, कारण आता फक्त मी चेक करतो आहे तसा आला येतो. त्यानंतर उद्या परवा चेक करू आणि उद्या मी बहुतेक तुम्हाला दाखवेन 6वीला सुद्धा आम्ही तिथेच वाटतं तिला अजूनपर्यंत आम्ही टाकलं नव्हतं तिथे काही व्हिडिओचा फोटो. पण उद्या बहुतेक आम्ही तिला तुम्हाला दाखवू. आणि त्यानंतर हे बघा, हे माईक आहे, थोडेसे प्रीमियम क्वालिटी आहे, छान आहे. ह्याची टेस्टिंग आपण उद्या करू, आता नाही करणार. आता सध्या माझ्याकडे काम बरंच आहे, तर हे ठेवून देतो, हे नंतर बघू आपण. त्याच्यामध्ये 2 रिसिवर आलेत आणि 1 रिसिवर आहे आणि 2 माईक आहेत. आणि हे माईक मॅग्नेटिक आहेत, त्याच्या मागे मॅग्नेट आहे. जस्ट लावायचं होते, लावून दाखवू का तुला? दिसत नाही ना लावलं तर. साऊंड क्वालिटी आपण याची उद्या चेक करू. आता सध्या ते ठेवून देतो. आता आपण आहे ना सर्वात अगोदर फिटिंग करून घेऊया. मला वाटत नाही हे आज होईल, पण मी ट्राय करतोय, कारण याच्यामध्ये ना खूप हे एवढे स्क्रू दिलेत, हे काय कळत नाही लावायचे कुठे. बघूया. हां त्याच्यावरती बघायला आता मला माहिती नाही त्याच्यावरती असेल काय, ट्राय करतो. पहिले एक मी फिट करून घेतो, मला अंदाज येईल कधी लावायचे ते. तर इकडे 3 कसे तरी आहेत ते माहिती नाही, बघू. लावून घेतो मी पटापट. आता हे जर लावत बसतो तर व्हिडिओ खूप मोठी होईल, त्याच्यामुळे मी आता पहिलं थोडंसं लावून घेतो, त्यानंतर अर्धं लावून झालं की तुम्हाला दाखवतो. चालू केले बोलणार कधी काय कॅप कसले समजत नाही. हा बघा, ही लाईट इन्स्टॉल झाले, फिटिंग केले, कशी झाले अजून माहिती नाही. अजून इथं ड्रायव्हर लावायचं बाकी आहे. त्यानंतर इथे काही स्क्रू उरलेत. हे आता हे का उरलेत हे माहिती नाही मला. मी एका याच्यावरती लावलं की हे 2-2 स्क्रू होते, लावायचं होतं कळत नाही, कारण ह्या प्लेटला एकच होल आहे आणि त्यांनी 2 स्क्रू दिले. ते काय समजत नाही कसे लावायचे. मी सध्या लावलेत, बघूया. त्यानंतर पहिला आता आपण त्याला चालू करून बघूया, कनेक्शन करून चालते का, त्यानंतर मी पुढचं बघूया. नाही तर फिटिंग वगैरे करून यायचो आणि ती चालायची नाही. माहितीले दमली. पावणे 11 झालेत आणि हे झालंय. फक्त याला कनेक्शन करून बघतो काय तुम्ही प्रॉपर चालते का. मोठे होतात ती. या लोकांनी सर्व काही दिलं, पण याच्यामध्ये रिमोटच्या बॅटरीज नाही दिल्यात आणि छोट्या बॅटरीज मला वाटत नाही आत्ता भेटणं मुश्किल आहे. हां नाही भेटलं. याच्याकडे अक्षयकडून बाजू रिमोट आणलं आहे, त्याच्या रिमोटमधल्या बॅटरीज काढून चेक करूया.
अच्छा ओके, हा हे ब्राईटनेस आहे, ही वॉर्म लाईट आहे, व्हाईट आहे, एक वॉर्म आहे जसा आपला हा वरचा कलर आहे ना, एक तशी आहे आणि एक व्हाईट आहे त्याच्यामध्ये. हां दोनच कलर आहेत, पण याच्यामध्ये काय हा ऑन बंद आहे. उद्याच लावले, 2 कलर त्याच्यामध्ये. काय कुठं लावायचं समजत नाही. हे फॅन मी उद्या लावणार होतो, पण एक फॅन आज लावतो कारण संध्याकाळी आल्यावरती टाईम नाही भेटत. आणि मग असं उद्या करत राहिलो तर मग दिवाळी येऊन जाईल आणि मग काय करायला भेटणार नाही. कारण फॅन हा आज एक लावेन, एक उद्या लावेन. उद्या बायकडे जायचं आहे, बायचा फ्रीज येणार आहे, तर तो फ्रीजचं पण इन्स्टॉलेशन आहे. आणि परवा मला वाटतं ही जर फ्रेम आली तर मग मला ही फ्रेम पहिली नालासोपाऱ्यामध्ये येणार होती, तर त्यांनी आता सांगितलं की ट्रॅव्हल्सवाला या साईडला येत नाही, आउटसाईड पडते, त्याच्यामुळे ती येणार आहे बोरिवलीमध्ये. मग संध्याकाळी मला ती बोरिवलीमध्ये आणायला जायला लागेल. मग ती आणायला गेल्याच्या नंतर मला त्या दिवशी तर मग कायच करायला भेटेल नाही. त्याच्यामुळे एक एक करून जेवढं होईल तेवढं कम्प्लीट केलं पाहिजे, कारण त्याच्यासाठी मग उद्या खूप टाईम जाणार आहे. ते लाईटला ते लवकर होणार नाही. एक फॅन लावून झाला आहे आणि मी विचार करतोय हातोहात दुसरा पण लावून घेतो, कारण उद्या 2-3 दिवसात बरीच कामं आहेत. कारण ती कामं करताना मग त्यांना टाईम पुरणार नाही, त्याच्यामुळे हे दोन्ही फॅन लावून घेतो. हा फॅन फिटिंग झाला आहे, ऑन करून बघूया. पण ह्याचा एक मला हे वाटलं, एकच गोष्ट अशी आहे ना की जर मी दोन्ही फॅन ॲट अ टाईम चालू करतो आहे ना, तर मग एकच रिमोटवरती दोन्ही फॅन चालू होतात. तर तो एक मला थोडासा मायनस पॉईंट आहे माझ्यासाठी तो. कारण जर मला याच एक फास्ट आणि एक स्लो ठेवायचा असेल ना, तर मग ते पॉसिबल नाही होणार आहे. कारण एकच रिमोट हा युनिव्हर्सल रिमोट आहे आणि तो दोघांची स्पीड एकाच ह्याच्यावरती कंट्रोल करतो आहे. ठीक आहे, काय इश्यू नाही. असं सुद्धा आम्ही 2 फॅन एकत्र लावतच नाही, फक्त रात्रीचे लावतो. नाही तर मग अशी युजली बघायला गेलं तर ते एक हा बंदच असतो. ठरवलं होतं की आज एक लावेन आणि उद्या एक लावेन, पण दिवस खूप कमी राहिले. दिवाळीला आता 4 दिवस बाकी राहिले, कारण 4 दिवसामध्ये काम खूप आहे. अजून फराळसुद्धा बनवायचं बाकी आहे आणि हे काम बाकी आहे, फ्रेमचं काम बाकी आहे. 3-4 दिवस तर असेच निघून जातील आणि फराळ बनवायला मग टाईम नाही उरणार. त्याच्यासाठी मग हे आज बसून टाकलेत. म्हणजे कसं आजचं काम हे कम्प्लीट झालं, आता उद्याचं आहे. उद्या 2 दिवस अजून फक्त फिटिंगमध्ये जातील, त्यानंतर मग फराळ वगैरे बनवू आणि मग डायरेक्ट लक्ष्मीपूजनला आपल्या महाराजांची फ्रेमची स्थापना करूया. तर चला मग, ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.